नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित आपणा सर्वांचं नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करते। लग्न ही कुठच्याही कंडिशन्सवर कधीही टिकत नाहीत, मग त्या कंडिशन अगदी कुठल्याही असू देत। नवरा कितीही पॉझिटिव्ह असला, तो आपल्या मुलांकरता चांगला बाप असला, तरीही काही गोष्टी ज्या आपल्या समाजामध्ये अजिबात ज्याला मान्यता नाही, अशा गोष्टी जर लग्न बंधनात असताना तुम्ही केल्यात तर त्या कधी ते लग्न फार काळ टिकू शकत नाही। मागच्याच महिन्यात संमतीने घटस्फोट असा एका क्लायंटचा मी खटला दाखल केला। त्यांची गोष्ट अशी आहे की नवरा आहे यूपीचा आणि बायको आहे कोकणातली। त्यांचा दोघांचा स्वतःच्या संमतीनेच आणि आईवडिलांच्या संमतीने मुलीच्या प्रेमविवाह झाला, लग्न झालं, प्रॉपर रजिस्ट्रेशन त्यांनी मंदिरात जाऊन लग्न केलं आणि सर्टिफिकेट देखील घेतलं। त्यांना या लग्नापासनं एक छानसा मुलगा देखील आहे। परंतु लग्नाच्या काही काळानंतर तो नवरा सतत गावाला जायचा आणि बायकोला हे समजायचं नाही की लहान मूल आहे आणि तू मला सोडून सतत गावाला का जातोस। काही काळांतराने तिच्या लक्षात आलं की तो तिकडे जाऊन एका दुसऱ्या मुलीशी एंगेजमेंट करतो, म्हणजे साखरपुडा करून येतो। जेव्हा ही गोष्ट तिच्या लक्षात आली तेव्हा तिला प्रचंड मोठ्या प्रमाणात मानसिक धक्का बसला की माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे, हा माझ्याकरता पॉझिटिव्ह आहे, बाळाकरता चांगला बाप देखील आहे, परंतु आता ही गोष्ट तो का करतो। आणि म्हणून ती माझ्याकडे आली होती ही समस्या घेऊन की मॅडम आता मी करू काय, कारण मला हे म्हणजे शक्य नाही आहे हे सगळं पचवणं। मग मी नवऱ्याची भेट घेतली, नवऱ्याला बोलवून घेतलं। कालांतराने त्यांचे कन्सल्टेशन्स 4-5 वेळा केल्यानंतर मला त्याची जी मानसिकता आहे ना ती समजून आली। त्याचं असं म्हणणं की मॅडम मी शहरात राहतो आणि माझं हिच्याबरोबर प्रेम झालं, म्हणजे नोकरीच्या निमित्ताने मी शहरात राहतोय, परंतु माझं मूळ जे आहे ते गावात आहे। आता गावात समजा हे समजलं की मी वेगळ्या कास्टच्या मुलीशी लग्न केलेलं आहे तर माझ्या घरचे माझ्या लग्नाला विरोध करणार, माझ्या मुलाला ते एक्सेप्ट करणार नाहीत, म्हणून मी ही गोष्ट त्यांच्यासमोर उघड केलेली नाही आहे। आणि तिथे मी लग्न करण्याचं कारण हे आहे की उद्या जर मी तिथल्या माझ्या बिरादरीमधल्या मुलीशी लग्न केलं नाही तर इन फ्युचरमध्ये मला माझ्या घरच्यांना कुठचंही गावातलं आमंत्रण येणार नाही, माझ्या फॅमिलीला बाजूला ठेवलं जाईल। तर ह्या अशा गोष्टीमुळे मी दोघांना छान प्रकारे सांभाळू शकतो। तर म्हणे माझ्या बायकोला हरकत घेण्याचं कारण काय आहे। तेव्हा त्याची मानसिकता मला समजल्यानंतर मी त्याला बऱ्याच गोष्टी समजवल्या आणि त्याला आधी ही गोष्ट समजून दिली की तुला जर हे करायचं होतं तर निदान तू तुझ्या प्रथम बायको जी तुझी आहे, जी लीगल वेडेड वाईफ आहे, तिच्याशी तू लग्नाच्या आधी हे सगळी गोष्ट बोलला होतास का, तिला विश्वासात घेतलं होतंस का की बाबा अशा अशा गोष्टी होणार आहेत किंवा मी करणार आहे, परंतु अशा प्रकारची कुठलीही कल्पना तू तिला दिलेली नाहीस आणि आज तू दोन्हीकडचं सांभाळायला जातोयस। म्हणजे शहरातलं लग्न देखील जे अगदी रजिस्टर आहे आणि गावात आई वडिलांचा मान राखण्यासाठी तू तिथेही लग्न करणार, म्हणजे तुला कुठे सुख उपलब्ध होणार आहे तर कुठेच नाही। त्यामुळे ह्या गोष्टीवरून त्यांना काय जो बोध त्यांना घ्यायचा होता तो त्यांनी घेतला आणि शेवटी त्यांचं लग्न तर काही जास्त काळ टिकू शकत नाही, म्हणून 1-2 ते 2.5 वर्षातच त्यांनी घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला। कारण मुलगी म्हणाली की मॅडम मी अशा मानसिकतेची नाही आहे, माझा जर नवरा असाच करत असेल तर मग विश्वासच गमावलेला आहे मी त्याच्यावरून आणि मग सतत मी या भीतीमध्ये राहीन की हा कुठेही गेला तरी माझ्या मनामध्ये हीच भीती राहील की हा कुठेतरी जाऊन काहीतरी करतोय। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचं इतकं लग्न झालेलं आहे, स्वतःला हा इतका छानसा मुलगा आहे, परंतु ही बाब त्याने त्याच्या आईवडिलांना देखील अजूनपर्यंत सांगितलेली नाही। त्यामुळे लक्षात घ्या, कुठल्याही अशा गोष्टी किंवा या अशा विचित्र अटी किंवा असे विचित्र प्रकार कधीही कायद्याच्या कक्षेत तर येतच नाहीत, परंतु कोणीही अशा प्रकारचं संमती तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून किंवा नवरा असो किंवा बायकोकडून मिळू शकत नाहीत। ही बाब लक्षात ठेवा। आपला जर लग्न संसार व्यवस्थित वाचवायचा असेल तर एखाद्या वकिलाचा योग्य रीतीने सल्ला घ्या आणि मगच पावलं उचला। धन्यवाद।